महामुनी सांगतात. प्रत्यक्षामध्ये या भागवताची रचना कशी झाली हे आधी आम्ही तुम्हाला सांगतो. ही ऐकायला राजा परीक्षिती कसा येऊन बसला हे आम्ही तुम्हाला सांगतो. आणि शुकदेव त्याला सांगायला कसे आले याबद्दलही तुम्हाला सांगतो. वेदव्यासाने एकच जो वेद होता त्या वेदाचं फायलिंग केलं आणि त्याचे 4 वेद केले. वेद मुळातला एकच आहे, 4 वेद नाहीत, एकच वेद आहे, लक्षात घ्या. पण त्याचा आवाका इतका मोठा होता की एका आयुष्यात एक वेद शिकून होणार नाही. म्हणून आपल्या घरामध्ये काही कागदपत्र सापडत नसतील ना, भरा एवढं सगळं असतात बघा, त्यातच सगळी बिलं असतात. आपण फायलिंग करतो, इलेक्ट्रिकची बिलं वेगळी, टेलिफोनची बिलं वेगळी, अमकं वेगळं, LICची पावत्या वेगळ्या, असं फायलिंग केलं की मागचं पुढचं मागं हे म्हणले सापडलंय घ्या, होतं की नाही. नेमकं लक्षात घ्याल काय झालं. आणि म्हणून वेदव्यासाने पुढचं आयुष्य आणि शक्ती कमी असणाऱ्या माणसांना सोपं जावं याकरता एका वेदाचे 4 भाग केले आणि त्या 4 भागांना 4 नावं दिली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वण वेद किंवा अथर्ववेद. हे लोकांना बऱ्याच माहित नसतं, त्यामुळे ऋग्वेदी माणसाच्या घरी यजुर्वेद म्हटला जात नाही. असं आहे. हल्ली म्हणले वेदाचा उपयोग जसा आहे ना तो फक्त मुलगी नाकारायला झालेला आहे, बाकी वेदाचा काही संबंध नाही. म्हणले तुम्ही आमच्या वेदाचे नाही म्हणून लग्न रद्द. काहीतरी कारण काढायला. पुरुष याचा अर्थ पराक्रम आहे की नाही, पुरुषार्थ म्हणतो की नाही. पण आमचे गुरुजी सांगतात पुरुष या शब्दाचा उपयोग म्हणले सध्या फक्त विहिरीचं पाणी मोजायला. किती पुरुष पाणी आहे हो. पराक्रमी पुरुष ज्याला म्हणतो ना, म्हणजे तसं वेदाचं केलंय. पण इतकं फायनल ज्याला म्हणूया की वेदव्यासाने हे का केलं याचा विचार करा. म्हणजे दुसऱ्या वेदाच्या एका यजुर्वेदी माणसावर मी एका ठिकाणी गेलो होतो कामाला, पूर्वी याज्ञिकीत होतो मी. तर त्यांनी मला चक्क प्रश्न विचारला, तुम्ही यांच्याबरोबर कसे. म्हणलं का. म्हणले ते यजुर्वेदी तुम्ही ऋग्वेदी. मग म्हणलं हे माहिती पाहिजे म्हणून बोललो. आणि सुमंत, पैल, वैशंपायन आणि जैमिनी अशा 4 लोक ब्राह्मणांना आपल्या 4 शिष्यांना हे 4 वेद दिले की तू याचं बघ आता काय. तसं अख्खं मंदिर एका माणसाला झाडणं शक्य नाहीये. मग आपण काय करतो, एवढा भाग तुम्ही झाडून काढा, एवढा भाग तुम्ही झाडून काढा, म्हणजे स्वच्छ राहतो. ते एक माणसाची कंबर मोडून जाईल, कसं झाडणार तू. एक्झॅक्टली असं झालं. एवढं सगळं करून पुरे नाही वाटलं म्हणून त्यांनी 5 शास्त्र लिहून झाली होती. सांख्य लिहून झालं होतं, वैशेषिक लिहून झालं होतं, न्याय लिहून झालं होतं, पतंजलींचं योगसूत्र योग लिहून झालं होतं आणि 5वं पूर्वमीमांसा लिहून झालं होतं. या 5चं उत्तर म्हणून उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र वेदव्यासाने लिहिली. 4 वेद 6 शास्त्र आपल्या समोर ठेवली, म्हणजे सिलेबस ठेवावं असं आपल्या समोर ठेवलं. 18 पुराणं लिहिली, 18 उपपुराणं लिहिली, 17 पुराणं लिहिली. पण त्यांना पुरे वाटेना. ज्याला आपण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना, कर्माचं समाधान असतं बघायचं की बस मस्त, आय ट्राईड माय बेस्ट, बस. म्हणजे जे खूप मनापासून काम करतात ना त्यांना कळेल मी काय म्हणतोय. आणि म्हणून सगळ्यांनाच कळेल. फार मनापासून काम हे परमार्थातलं पहिलं गोष्ट आहे बरं का. खूप जीव लावून काम. कुणाला मोक्ष मिळतो सांगू, जो आपलं काम मनापासून करतो त्याला. अगदी सोपं. खूप जीव लावून, अगदी जीव लावून यांनी भाजी पेरली सावता माळ्याने, त्याच्यातच विठ्ठल पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी शेंड्या नाही लावल्या त्यांनी. सारखा ऊसच लावायचा आणि दुसरं काहीतरी दाखवायचं. असले उद्योग केले असते तर मग ते आत्महत्या. विहीर चोरीला जाते. बरं जाऊ देत चला.
वेदव्यासानं अपरितोष, पहिलाच अध्याय विषय सुरू झाल्यानंतर अपरितोष म्हणजे तृप्ती वाटेना, अजून काहीतरी करायला पाहिजे गड्या. जसं मुलीकडचे लोक जर जेवायला येणार असतील, पहिलाच महिना आहे आणि मुलीच्या घरचे लोक जेवायला येणार आहेत, सासू सासरे जावई आपले बरं का, त्यांना आपण काहीतरी नाही खायला देत. उजव्या बाजूला डाव्या बाजूला सगळं 2-3 कोशिंबिरी, 2-4 भाज्या बरं का, पोळ्या चपात्या, आमकं तमकं पकवान, आमरसाचा दिवस असतील तर आमरस, इतकं सगळं करतो. तरी त्या घरातल्या गृहिणीला वाटतं अजून काहीतरी करायला पाहिजे. थालपीठ करते म्हणाली, जावायला थालपीठ आवडेल. होतं की नाही असं? तसं वेदव्यासांचं झालंय. वेदाचं फायलिंग करून झालं, प्रत्येक मंत्र वेदात त्यांच्या डोळ्याखालनं गेलाय बरं. म्हणून वेदव्यासांबद्दल असं म्हटलंय, अचतुर्वदनो ब्रह्मा, 4 तोंड नसलेला ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाची उपमा दिली. द्विबाहुर परो हरिही, 4 हात नसलेला 2 हातांचा विष्णू. अभाललोचन शंभुर, या हा कसा आहे, भाललोचन आहे ना, डोळ्यावर ह्या कपाळावर डोळा आहे म्हणून भाललोचन म्हणतात त्याला. हे म्हणाले अभाललोचन आहेत म्हणजे कपाळावर डोळा नसलेला शंकर. भगवान बादरायण, तो व्यास आहेत. किती अधिकार आहे त्यांच्यात, ब्रह्मदेव आहेत, त्यांच्यात विष्णू आहेत आणि त्यांच्यात शंकर आहेत. इतके विद्वान वेदव्यास, पण त्यांना असं झालं की पुरे वाटेना. आणि इतक्यात एक दिवस त्यांच्या त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावर घडलेली घटना आहे बरं काही, सरस्वती नदीची म्हणजे ब्रह्मपुत्रा, या नदीच्या तीरावरती त्यांचा शम्याप्रास नावाचा आश्रम आहे. आणि या आश्रमामध्ये एक जण आले. कोण आले ओळखा? राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. रमारमण हरि गोविंद, रमारमण रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद. रमा राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. कालिंदी तट पुलिंदाला चित, कालिंदी तट एकच नाव आहे बरं का, कालिंदी तट पुलिंद लांछित हे नाव आहे देवाचं. कालिंदी म्हणजे यमुना, तट म्हणजे त्याचा तीर, पुलिंद म्हणजे तिथली वाळू आणि लांछित म्हणजे ती लागलेला. यमुनेच्या तीरावरची ज्याच्या अंगाला वाळू लागली खेळताना लोळताना सगळ्या अंगाला, असा कृष्ण. आता आधुनिक शिक्षकांना येईल का सांगा हे शिकवतं?
व्याकरण याकरता यायला लागतं बरं का. सगळे असे शिक्षक आहेत असं मला म्हणायचं नाही. कोणी शिक्षक असं रागवू नका. कालिंदी तट पुलिंदलांचित सुरनुत पादारविंद जय जय सुरनुत पादारविंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधु राधाधर मधु राधाधर मधु मिलिंद जय जय हे होते कोण? देवर्षी नारद महाराज. वा रे वा. त्यांचं आगमन हे आनंदच देतो. कीर्तनात पण नारद आले की माणसं म्हणतात वा आता काहीतरी मजा आहे. नारदांबद्दल गैरसमज आहे लोकांचा. नारद हे कळीचे होते. आमचं गागबुवा सांगायचे नारद कळीचे होते बरोबर आहे, पण त्यांची कळ ही कळकळीची असायची. लक्षात ठेवा. म्हणजे एक उदाहरण सांगा की नारदांनी कळ लावली आणि त्याचं अकल्याण झालं. एक तरी उदाहरण आहे का? हे काही उदाहरण नाही. कल्याणच. उलट ते कळ लावली असं वाईटपणा स्वतःकडे घ्यायचंय. असे नारद महाराज आले. ब्रह्मर्षी आपले महर्षी वेदव्यास आणि देवर्षी नारद महाराज या दोघांची भेट हा भागवताचा आरंभ आहे. भागवत कधी झालं तयार? वेदव्यासांकडं नारदांनी पाहिलं, आगत स्वागत झालं. या बसा करतो की नाही आपण? नमस्कार केला यांनी, मग त्यांनी यांना नमस्कार केला, मग यांनी त्यांना नमस्कार केला, मग यांनी परत त्यांना नमस्कार केला. तशी दुष्ट लोक एकत्र आले की मारामारी चालते, तशी सज्जन लोक एकत्र आले की नमस्कारी चालते बर का. आणि वंदन केल्यानंतर नारद म्हणाले, महाराज तुमचा चेहरा काहीतरी चिंतेनं व्याप्त दिसतोय. कीर्तनकाराला लोकांचा चेहरा ओळखता आला पाहिजे बरं का. भैरवी घ्यायची वेळ जवळ आली, कळलं पाहिजे की नाही. असं आहे. आणि कीर्तनकार होणं सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे मी कीर्तनकार आहे म्हणून म्हणत नाही बरं का. खूप अवघड गोष्ट आहे. आमच्या बुवांबद्दल, हरिभाऊ कराडकरांबद्दल एकाने श्लोक लिहिला होता. हरिभाऊ त्यांची कीर्तन आपल्यापैकी काही लोकांनी ऐकले असतील. या भागातलेच होते, कराडचे. म्हणजे महाराजांचे वडील, शंकराचार्य जे होऊन गेले त्यांचे वडील. ते म्हणले कसे होते आमचे मा, तुम्ही तर कीर्तन वाजवलंही असेल त्यांचं. ते म्हणाले, संगीताग्रणी संस्कृतज्ञ असुनी संभाषणी जो पुरा. संगीताग्रणी भास्कर बुवा बखल्यांचे जे शिष्य होते त्यामध्ये अग्रगण्य शिष्य होते आमचे हरिभाऊ. लक्षात घ्या. मास्तर कृष्णराव, बालगंधर्व आणि बुवा हे त्यावेळेचे प्रख्यात शिष्य. बालगंधर्व कीर्तन ऐकायला, भास्कर बुवा बखले कीर्तन ऐकायला हरिभाऊंचं. कीर्तन करायला लागले हरिभाऊ ना की भास्कर बुवा सांगायचे, आता मध्ये बोलू नको, गाणं म्हणतोयस ना आता गाणंच म्हण. आणि 12 वर्ष शास्त्राचा अभ्यास केलेला अस्खलित संस्कृत बोलायला प्रारंभ केला की भास्कर बुवा सांगायचे, आता मध्ये गाऊ नको, बोलत राहा. म्हणजे दोन्ही किती गोड असेल. माझं पण अगदी असंच आहे. मी बोलायला लागलो की लोक म्हणतात आता गाव काहीतरी बुवा. गंमत जरा म्हणजे काय त्यांचे काय असे ते बुवा सांगतो मी एवढ्या करता. संगीताग्रणी संस्कृतज्ञासुनी संभाषणी जो पुरा. वक्तृत्वही उत्तम पाहिजे. एखादा मुद्दा प्रस्थापित करायला सुरुवात केल्यानंतर परत त्यात फिल इन द ब्लँक्स करावं लागत असेल तर मुद्दा नीट नाही सांगितला, किंवा त्यातलं काही कमी करावं लागत असेल तरी चुकलं. पुढं वक्ता हो निकंठ माधुरी बरी बोले रसाळा गिरा. प्रासंगोचित भाषणा करीतचे शोभे वपू सुंदरा. ऐसा हा हरिदास श्री हरिगणी जो कीर्तनी तो हिरा.
असं म्हटलं जातं ज्या कीर्तनाबद्दल, या कीर्तनाच्या गादीचे मालक म्हणजे देवर्षी नारद महाराज. ते आले आणि त्यांनी विचारायला प्रश्न सुरुवात केली. म्हटलं महाराज, ते म्हणले सांगा काय. नाही आम्हाला विचारायचं म्हणले, असं विचारायचंय असं की माझं काहीतरी चुकलं का, आणि म्हणून मी असा अस्वस्थ आहे का, वेदव्यास विचारतात. ते म्हणले मी तुम्हाला तेच विचारते, तुमचा चेहरा लहान आहे. म्हणले मी एवढं सगळं केलं, परत मगाशी आधी नाही सांगत काय काय, 4 वेद 6 शास्त्र 17 पुराण 18 उपपुराण, हे सगळं एवढं सगळं केलं, पण अजून मला तृप्ती नाही. नारद म्हणाले तृप्ती न कशी असेल, तुम्ही सगळ्यांकरता व्यवस्था केलीत, भाबड्या लोकांकरता काही व्यवस्था केलीत का, ज्याला देव धर्माचं काही माहित नाही, देवाशी संबंध नाही, धर्माशी संबंध नाही, कशाशी संबंध नाही, आशाला पण इंटरेस्ट वाटेल परमार्थाबद्दल, असं काही लिहिलं का. काय आम आदमी ज्याला म्हणतो हल्ली आपण, अज्ञानातल्या अज्ञानाचाही उद्धार करेल असं काही लिटरेचर निर्माण केलं का. आणि लक्षात ठेवा, फार अप्रतिम मुद्दा सांगितलाय नारदांनी. मी नारदांची गोष्ट सांगणारच नाहीये इथं, नारदांची खूप मोठी गोष्ट आहे. नारदांची ही गोष्ट भागवताचं बीजारोपण आहे, पण त्याला रोज 7 तास बसलं पाहिजे आणि असं 8 दिवस बसलं पाहिजे, बरं का. मग ती नारदांची गोष्ट मला ऐकत, तुम्ही ऐकली, मी सांगितली नाही, तुम्हाला माहित नाही असा अर्थ नव्हे. नारद म्हणाले एकच करा तुम्ही, या सगळ्याचं सार जर काय असेल तर भगवंतावर प्रेम निर्माण होणे. तुम्ही महाभारत लिहिलंय, महाभारत अत्यंत महान ग्रंथ आहे बरं का. महाभारत गणपती बाप्पांनी लिहिलेलं आहे, सांगितलंय वेदव्यासांनी, पण महाभारतातला कृष्ण आहे तो तरुणांचा कृष्ण आहे. ह्या लहान मुलालाही कृष्णाबद्दल प्रेम वाटलं पाहिजे की नाही. तो बसलाय बघा मागं, किंवा ही छोटी मुलगी बसली आहे, तिला जर कृष्णानं सिद्धांत सांगितलेत राजकारणातले, त्यात काही इंटरेस्ट आहे का. पण तिला कृष्णाने लोणी खाल्लं म्हटल्यावर मजा येईल की नाही. हा म्हणले लोणी खाल्लं का, वा वा वा. आणि तो कधी माठ फोडायचा म्हणले, ते नाही का. काय दही अंडी, मी परवा एका ठिकाणी गमतीनं बोललो, 2 वेळा माठ फोडला जातो, एक आनंदाचा आणि एक दुःखाचा. कशाला यायचं तुम्ही ठरवा म्हणलं. दही काला होता दुसऱ्या दिवशी. गंमत सोडा, मला बोलण्याचा मुद्दा असं सांगायचा आहे की अगदी ज्याला काही कळत नाही त्यालाही इंटरेस्ट वाटावा, त्यालाही रस वाटावा, त्याच्याही चित्तात भगवत प्रेम निर्माण व्हावं. व्रजा वाकड्यात अनसुख मनसुख ती शेंबडी पोरं, पण त्यांच्यावर भगवंतांनी अपार प्रेम केलं. याबद्दल तुम्ही काही लिहिलं का. व्यास म्हणाले नाही लिहिलं, त्यामुळे तुम्हाला तृप्ती होत नाही म्हणले. बघा तुम्ही भागवताचा बेसिक सिद्धांत, की तुमच्या जीवनात सगळं असेल आणि प्रेम नसेल ना तर काही अर्थ नाही हो. मोठमोठे बंगले आहेत, पुष्कळ सुंदर सुंदर असे नातेवाईक आहेत, गाड्या घोड्या आहेत, पण एकमेकांवर प्रेम नसेल तर काय अर्थ आहे हो. आणि प्रेम असेल आणि यातलं काही कमी जास्त असेल तरी चालतं की नाही. हेच परमार्थात पाहिजे आपल्याला. तुम्ही नुसते देवाची पूजा मांडू नका, पूजा करा नाही असं नाही, पण तुकोबा म्हणाले श्रीमंत तो नर देव पूजा करी, उपकरण्यावरी चित्त द्याचे. सोन्याचं ताम्हण चांदीचा चौरंग सदा करी ढंग जनामध्ये. 1 पाटी बेल 2 पाटी फुले 3 पाटी तुळशी देवावरी. तुका म्हणे नाही भक्तीचा ओलावा, काय तो जाळावा समारंभ. आणि भक्ती असेल तर पोह्याच्या तुकड्यांकरता तो दे रे सुदामा मला, असं म्हणतो की नाही. भागवत हा असा ग्रंथ आहे श्रोते हो, की तुम्ही कुठल्याही पातळीवर, तुम्ही गरीब असायची गरज नाही बरं का, कुठल्याही पातळीवर तुम्ही असा, तुम्ही देवावर प्रेम करा शिकवणारा ग्रंथ आहे. आणि ही एकदा गोष्ट जमली ना, रामकृष्ण परमहंसांचं वाक्य आहे, मेंदूची मल्लीनाथी मोजक्यांना मानवते. मेंदूची मल्लीनाथी मोजक्यांना मानवते,
पण हृदयाची भाषा फ्रॉम किंग टू द बेगर सगळ्यांना पुरते, सगळ्यांना ती आवडते. परवा संसदेतलं भाषण ऐकताना आपणही रडलो की नाही सांगा. मला काही चेक पाठवणार आहे का कोणी? मला काही ऐहिकातला फायदा आहे का? मला म्हणजे तुम्हाला, कोणालाही. सगळ्या संसदेतले सगळे लोक हल्ले होते नाही. मला असं वाटतंय संसद बांधल्यापासून पहिल्यांदा असा प्रसंग आला असेल. हृदयापर्यंत जेव्हा तुम्ही बोलताना एखादी गोष्ट हृदयापर्यंत, आणि हृदय याचा अर्थ पटणे, बुद्धी याचा अर्थ माहीत होणे. सगळ्यांना माहिती आहे की नाही की लवकर उठलायचं असतं, व्यायाम करायचं. सगळ्यांना माहिती आहे की नाही? हो म्हणतात. तुम्ही काही व्यायामाची पाठशाळा व्यायामशाळा करणार तर आमच्याकडनं ही 10,000 रुपये देणगी पण घ्या म्हणले. आम्ही 9ला उठणार. हे बुद्धीच्या पातळीवरच आहे. पण हृदयाला एकदा पटलं की मनुष्य उठणारच, व्यायाम करणारच, कारण पटलं. म्हणून तुम्ही पटण्यासाठी ग्रंथ लिहा बर का. आणि तो ग्रंथ म्हणजे भागवत आहे. फक्त मर्म सांगत जातोय मी आपल्या समोर. नारदांनी इथे आपली गोष्ट सांगितली. मी गेल्या जन्मी दासीचा पुत्र होतो. सगळे लोक हिडीस पिडीस करायचे मला, पण मला एका प्रवचन ऐकून 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 चित्तात भगवत प्रेम निर्माण झालं आणि माझा भगवंतानी उद्धार केला. मी असा बसलो की देवासमोर बसलो की अखंड डोळ्यातनं पाणी व्हायचं माझ्या, आणि भगवंत माझ्याकरता प्रगट झाले. संत नव्हतो, संतांनी मला प्रेम कसं करायचं शिकवलं बर का. आणि यानंतर वेदव्यास म्हणाले हरकत नाही, आणि वेदव्यासांनी सांगलीच्या गणपती बाप्पाला हाक मारली बर का. तुम्ही म्हणाल बुवा सांगलीच्या का म्हणतात? तो सर्वत्र आहे की नाही? मग सांगलीत आहे की नाही? तुम्ही कुठे जाणार गणपती दर्शनाला? इथल्या मंदिरातच जाणार, म्हणून सांगलीच्या. आपल्या उपास्य देवतेशी भागवत जोडा, म्हणजे जरा प्रेम निर्माण, अटॅचमेंट कुठेतरी पाहिजे. गणपती बाप्पाला हाक मारली, म्हणलं देवा लवकरात लवकर या. गणपती बाप्पा म्हणले माघ उत्सव नाही बरं का, माघी उत्सव नाही, भाद्रपदी नाही, मध्येच बोलवलं. काय कारण आहे? म्हणून गणपती बाप्पा प्रगट. त्यांना वाटलं काहीतरी मस्त खाऊ मिळणार आहे, लाडू मिळणार आहेत, मोदक मिळणार आहेत. गणपती बाप्पा प्रगट. वेदव्यास म्हणले नाही भागवत लिहायचं. आता नाही कसं म्हणायचं? नाही कसं म्हणायचं? कारण विचारणारे वेदव्यास आहेत. नाही म्हणायचं कसं? पण मोठ्या लोकांची नाही म्हणण्याची स्टाईल पण गंमतशीर असते बरं का. नाही का, एखाद्याला म्हणतो जरा पैसे वाया होते, हिला विचारून सांगतो म्हणला. सगळं तिला विचारतो का? जाताना पण तिला विचारून जातो का? पण काहीतरी नाटक. तसं गणपती बाप्पा काय म्हणले? लिहीन म्हणले मी, हरकत नाही. वेदव्यास म्हणले माझा हात चालत नाही, आता मी वृद्ध होत चाललो ना, म्हणून मी तुम्हाला बोलवलं. डिक्टेशन करीन मी आणि तुम्ही लिहून काढा. गणपती बाप्पा म्हणले मी लिहीन, पण मध्ये थांबलेलं मला चालणार नाही. असं नाही करायचं मध्ये. काही लोक असं करतात ना बोलायला. मी गेलो होतो किंवा हल्ली कविता पण करतात ना, एक काव्य लिहितात, पुढचं काही आठवतच नाही. ते सिनेमातलं गाणं ऐकलं असेल तुम्ही, ए मेरे दिल तू गाये जा ए ओ आ, पुढचं काही आठवलंच नाही म्हणून ए ओ आ. असं जाणणार नाही म्हणाले. मी लिहित राहीन, थांबलात की मी लेखणी ठेवून निघून जाईन, चालेल? व्यास म्हणले वा रे वा. म्हणजे मी विचार करायला लागलो की तू निघून जाणार. व्यास म्हणले माझी पण एक अट आहे. काय? कळल्याशिवाय लिहायचं नाही. या भागवताबद्दल खूप ठिकाणी कथा आल्यात बरं का, त्यातली कथा सांगतोय. आता गणपती बाप्पा म्हणले मला काय कळायचंय? माझ्या कृपेनं लोकांना कळतं. मगाशीच पाहिलं की नाही, मी बुद्धीचा होलसेल डीलर आहे. बुद्धीचा रिटेल नाही बरं का. एक साहेब आपल्या पीएवर इतका भडकला, तुला काही अक्कल आहे का म्हणला. देव जेव्हा अक्कल वाटत होता कुठे गेला होतास तू? तो म्हणला मी साहेब मी तुमच्या बरोबर ट्रिपला गेलो होतो. तुम्ही पण नव्हता तेव्हा तिथं. मी बुद्धीचा होलसेल डीलर म्हणाला. तू पण याचा अर्थ असा, भागवत पुढे लिहून झालंय बरं. गणपती बाप्पाने लिहिलंय भागवत, बरंचसं भागवत गणपती बाप्पा, काही थोडं जैमिनीने लिहिलंय, परत गणपती बाप्पाने लिहिलंय. वेदव्यासानी परवा मी सुंदर कथा ऐकली भागवताबद्दल. अजून भागवत पूर्ण लिहून व्हायचं होतं, अजून 2-4 अध्याय व्हायचे होते. इतक्यात व्यास डोळे मिटून सांगत होते हो,
आणि हे लिहित होते. इतक्यामध्ये स्वर्गामध्ये मंगलनाद व्हायला लागला, घंटेचा घंटा वाजायला लागली. अरे व्यास म्हणाले, घंटा मंगलनाद कसला व्हायला लागला? स्वर्गामध्ये घंटा मंगल अशी घंटा तेव्हाच वाजते ज्या वेळेला या पृथ्वीवर काही विशेष कार्य चालू असतं आणि पूर्ण होतं तेव्हा घंटा वाजते. आता जगामध्ये एकमेव पवित्र कार्य सुरू आहे म्हणजे भागवत लिहिणं, आणि ते अजून लिहून व्हायचंय तरी घंटा कशी वाजायला लागली? व्यास थोडे चिडले, घंटा बिघडली का काय? म्हणून त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर पुढचे 2 अध्याय लिहून झाले होते. त्याच्यावरती धूळ टाकून, धुळाक्षर ती असायची ना वाळाय करता, अशी धूळ टाकून लेखणी ठेवून गणपती बाप्पा अदृश्य झाले होते. आणि व्यासांच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. अरे मला फक्त निमित्त केलं, लिहिलं देवानीच, मी लिहिलंच नाही. आणि व्यासांची समाधी लागली. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे, यानंतर व्यासानी काहीही लिहिलं नाही. व्यासांची तृप्ती भागवतानी झाली. भागवत लेखनानंतर व्यासांची जर तृप्ती होत असेल तर त्याच्या श्रवणानं आपली तृप्ती होईल की नाही सांगा? तृप्तीची व्यवस्था भागवतात आहे बरं. आणि परवा एक शब्द ऐकला मी, खरं सांगू म्हणाले, जे भागवत ना ते भागवत, जे भागवत ते भागवत. ज्ञानाची भूक असेल तर ती भागवत, भक्तीची भूक असेल तर ती भागवत, अहो पोटाची भूक असेल तर भागवत. कर्मकांडाबद्दल काही माहित नसेल तर सगळ्या दृष्टीनं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करतं आणि धारणा पक्क्या करतं, मोक्षापर्यंत आपल्याला नेतं, प्रपंचही आपला नेटका करतं. असा जर कुठला ग्रंथ असेल तर भागवत आहे. भागवतात जे आहे त्यातला एखादा विचार आम्हाला तुम्हाला कुठेही मिळेल एखादा, पण भागवतात जे नाही ते कुठंच मिळणार नाही. कळलं का? भागवतात आहे ते कुठंतरी मिळेल, पण यात नाही आणि बाहेर आहे असं काहीच नाही. असा भागवत नावाचा ग्रंथ आहे. चला हा भागवत सांगायला शुकदेवांसमोर परीक्षिती कसा आला याचा थोडा विचार करूया. थोडंसं भजन करायचं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण.